बोटाजवळ उभा राहा, त्या बोटाजवळ. अशा झोपलेल्या अधिकाऱ्यांना तर इथे खुर्चीवर बसायचा काही अधिकार नाहीये. जो लोकांची सेवा करायचा त्यांना, लोकांची सेवा जो करू शकत नाहीये त्यांना फुकटाचा पगार घ्यायचा आणि बसण्याचा काहीही अधिकार नाहीये. आणि आम जनतेला ना संडासाला ना आंघोळीला ना प्यायला पाणी तर जगतील कशी, याचा अर्थ प्रशासन नेमकं सांगते की जनतानी मरावं. हे त्याची अख्खी त्याची इच्छा आहे की संपूर्ण स्लम एरियामधल्या जनतेने मरावं आणि मेल्याशिवाय मग नंतर आम्ही चालू करू. सर भाऊ जे आमदार जे यहाँ के वो दिखाई नहीं देते यहाँ पे, और ये समस्या आपकी है, लेकिन आमदार कभी रास्ते पर दिखाई नहीं दिए। नितिन राउत साहब ने जब पालक मंत्री थे बहुत सारे काम किए, अभी नहीं दिखाई दे। हाँ अभी मैं बताता हूँ ना आपको, वो भी काम कर रहे हैं जहाँ जहाँ उनके काम चालू, उनको ज्यादा फंड नहीं दिया जा रहा. उनके यहाँ पे ना NIT के काम निकालो, 80 करोड़ रुपए का कुछ फंड शिंदे सरकार ने. अधिकारी जो आशीनगर जोन का अधिकार उनका नहीं सुनता है, तो वो आमदार होने के बाद भी उनके नहीं सुनता है, तो उनका कोई वर्ड नहीं है प्रशासन के ऊपर? नहीं, वो करते हैं उनके कार्यकर्ता. वो होता है तो फिर ये आंदोलन क्यों हो रहा है? आंदोलन इसलिए हो रहा है क्योंकि ये काम है ना, उनको भी नहीं, बीजेपी सरकार कांग्रेस के लोगों को काम नहीं करने देती है. उत्तर नागपुरातील समतानगर नारानारी या क्षेत्रात जे आहे पाण्याची भीषण समस्या आहे. इथे लगातार प्रशासनाला माहिती देऊन सुद्धा प्रशासन यावर काही कारवाई करत नाही. 1.5 महिन्याआधी यांनी जे याच भागातील लोकांनी इथे आंदोलन केलं होतं असं आशीनगर झोनच्या समोर. त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही लवकरात लवकर तिथली जी पाण्याची समस्या आहे ते सॉर्ट आउट करू, मात्र तसं झालं नाही. आणि त्यामुळे आज जे आहेत आपण पाहू शकता की सुगतनगर पाण्याची टाकी आहे, इथे मोठ्या प्रमाणात समतानगर असेल, नारा असेल, नारी असतील, इथले लोक जमलेले आहेत. आणि नागपूर महानगरपालिकेचे जे नवीन जे टँक बनत आहे, जे तिथे जे ते चढून त्यांनी आंदोलन केलं आहे. हे 15 लाख लिटरची हे टँक आहे आणि या टँक थ्रू जे आहे समतानगर नारानारी या भागात पाणी जाणार आहे. आणि 30 तारखेला इथे नितीन गडकरीजी यांचं उद्घाटन करणार आहेत. तयार झालेली टाकी आहे, मात्र उद्घाटनासाठी थांबले आहे. आता आणखी 4 दिवस बाकी आहे आणि 4 दिवसात समतानगरच्या लोकांना जे पाणी मिळतच नाही आहे. 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून हा त्रास सुरू आहे. मात्र उद्घाटनाची प्रतीक्षा सध्या ही जे आहे टँक बघत आहेत. इथले काही नागरिक आहे, काही पूर्व नगरसेविका त्यांच्याशी बोलूया. ताई, आंदोलन आपण याआधीही केलं आहे, प्रशासनाला जे आहे जाग आलेली नाही आहे, काय नेमकं सांगणार आहे? हे पुन्हा आंदोलन करून काय होणार आहे? आमचं आंदोलन करण्याचा एवढाच उद्देश आहे की बघा 30 तारखेला माननीय नितीन गडकरी साहेब हे येत आहे. आम्ही त्यांना एवढी विनंती करतो, समजा या मीडियाच्या तुमच्या आधारे, सोशल मीडियाच्या आधारे आम्ही त्यांना विनंती करता, त्यांना आवर्जून सांगतो की तुम्ही जेव्हा इकडे येता तर तेव्हा आमच्या समतानगरच्या वासियांना पाण्याचा त्रास आहे, आम्हाला रस्त्याचा त्रास आहे, गड्डे एवढे गड्डे झालेले आहे जेणेकरून ॲम्ब्युलन्स सारख्या वस्तू पण सुविधा पण आम्हाला मिळू शकत नाही आहे. आणि हे टंकी आता बनले, याचं उद्घाटन करण्यासाठी तुम्ही या, तर ह्या समतानगर वासियांना, नारा नारी समतानगर इथल्या लोकांना पाणी मिळलं पाहिजे. याआधी आपण आंदोलन केलं आहे, मात्र प्रशासन यावर लक्ष देत नाही. इथे सहआयुक्त जे राऊत साहेब आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की काम करू, मात्र झालं नाही. काय सांगणार त्यांच्या ज्या पद्धतीने ते बोलतात किंवा काम करतात त्यावर काय सांगणार? ज्या पद्धतीने ते बोलले तर ते आमच्या आशीनगर झोनचे आयुक्त, आपण कसं आयुक्त बनलेले आहे, MPSC UPSC परीक्षातून आयुक्त बनलेले आहे, त्यांचं काम आहे लोकांची सेवा करणं. आता नगरसेवक नाही आहे, सगळं प्रशासनाने आपल्या हातात घेतलेलं आहे. त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले, आम्ही हमेशा जातो त्यांच्याकडे. आम्हाला प्रॉब्लेम असली, आमच्या कल्पनानगरमध्ये गडरीचे कोलॅप्स झालेले आहे, अख्खा माहिती आहे का, लोकांच्या घरातून किचन रूममधून गंदगी येत आहे वरती. त्यांनी आता 6-7 महिने झाले एकही उपाययोजना केलेली नाही आहे. सरळ आम्हाला आश्वासन देतात की आम्ही करून घेऊ, पण आतापर्यंत एवढंचंही काही केलेलं नाही आहे. अशा झोपलेल्या अधिकाऱ्यांना तर इथे खुर्चीवर बसायचा काही अधिकार नाही आहे. जो लोकांची सेवा करायचा, त्यांना लोकांची सेवा जो करू शकत नाही आहे त्यांना फुकटाचा पगार घ्यायचा आणि बसण्याचा काहीही अधिकार नाही आहे. आणखी काही लोक आहेत त्या वस्तीत, त्यांची बोलूया. काकू, काय नाव तुमचं? माझं रेखा लांजेवार आहे, मी माजी अध्यक्ष आहे. BJP सरकार जे बी आहेत तर त्यांनी बोलले होते की आम्ही 24 तास पाणी देऊ, पण 24 तास ते पाणी अजिबात देत नाही. एकही तास, अर्धाही तास तुम्ही गरिबांच्या वस्तीत पाणी येते? पाणी येतच नाही, अजिबात पाणी येत नाही आहे ना.
ना समतानगर नारी वगैरेला पाणी येतच नाही आहे अजिबात. टँकरद्वारे पाणी पुरवले जाते, ते पण इथून नाही पुरवल्या जात है ना. तर आता हे नवीन टँक बनत आहे, तर इथे काय अपेक्षा आहे? इथून पाणी जाईल का समतानगरला? हो, पुरायला पाहिजे ना. मग तुम्ही एवढं निर्माण केला तर सर्वांपर्यंत पाणी पोहोचलं पाहिजेत. आम्ही अशीच अपेक्षा करून येत आहे ना त्यांच्याकडे, आहे की नाही. आणि आजची मागणी तेच आहे की सर्वांना बरोबरीचा हक द्या, पाणी बरोबर द्या. जलाशिवाय जीवन नाही आहे, जल बिना जीवन नाही आहे. त्याच्यामुळे पाण्याचा अधिकार तर सर्वांनाच आहे ना. पाणी सर्वांनाच द्या तुम्ही. काही येते काकू, येतं का पाणी बरोबर? नाही वेळेवर पाणी येत नाही. मला एकच म्हणायचं आहे, प्रशासनाने आणि मंत्री महोदय नरेंद्र मोदींनी, पंतप्रधानांनी जेव्हा आपल्याला संपूर्ण देशभर या निवडणुकामध्ये 1.5 वर्ष नगरसेवकांना खाली बसवलं आणि त्यांचे जे कार्य होतं ते कार्य संपवून टाकलं. जे आपल्या स्लम घोषित वस्त्यांचा असो की आणखी कुठल्याही वस्त्यांच्या, तिथले जे नगरसेवक असतात, तुम्ही 1.5 वर्ष त्यांना खाली बसवलं. तिथले कामं कोणी पाहावे? संडासाचं, बाथरूमचं, हे सगळं आणि पाण्याचं. आणि जेव्हा मग तुम्ही प्रशासनाने स्वतःहून आपल्या हातात घेतलं, तर ह्या जनतेची, संपूर्ण जनतेची सोय देखील व्हायला पाहिजे. पाण्याविना जीवन नाही आहे हे त्यांनाही कळते. ते बी मरू शकतात जर पाणी पिलं नाही तर, हे लक्षात घ्या. आणि आम जनतेला ना संडासाला, ना आंघोळीला, ना प्यायला पाणी, तर जगतील कशी? याचा अर्थ प्रशासन नेमकं सांगते की जनतानी मरावं. हे त्याची अख्खी त्याची इच्छा आहे की संपूर्ण स्लम एरियामधले जनतेने मरावं आणि मेल्याशिवाय मग नंतर आम्ही चालू करू. कारण की श्रीमंताला आणि त्या भाजप सरकारलाच बाकीचे लोक काही त्यांच्याशी घेणे देणे नाही, फक्त भाजपच्या लोकांशी घेणे देणे, पैसेवाल्यांशी घेणे देणे, असा हा जो खिंड चालत आहे, हा खूप घातक आहे. जनतेला घातक आहे, समाजाला घातक आहे, वस्तींना घातक आहे. यानंतर लक्षात घ्यावं, जर नितीन गडकरी साहेब जर येऊन ह्या टंकीला जर उद्घाटन करत असतील, त्याच्या आदले जे प्रोसिजर असतात ते प्रोसिजर त्यांनी पहिल्यांदा पूर्ण करावे. ज्या शहरापर्यंत, त्या वस्त्यांपर्यंत आपली पाण्याचा पुरवठा, त्या टंकीपासून पाण्याचा जर पुरवठा पूर्णपणे होत असेल तरच उद्घाटन करावा. अन्यथा उद्घाटन करण्याची तुम्हाला कोणी परवानगी देऊ शकत नाही. जनता त्याही वेळेला आंदोलन करेल. हे नितीन गडकरी साहेबांना लक्षात आलं पाहिजे. एकंदरीत जे सामान्य जनता आहे ते आक्रोशित आहे, कारण की त्यांना पाणी मिळत नाही आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलूया. काय सांगाल की पाणी आपल्याला मिळत नाही, आंदोलन आपण लगातार करताय. इथे आंदोलन केले, सिव्हिल लाईनला आंदोलन केले, कारण मात्र काही झालं नाही. समतानगरमध्ये लक्षच नहीं प्रशासनाचं. नितिन राउत साहब जब यहाँ के पालक मंत्री थे, उन्होंने कुछ काम वहाँ के करवाए, रोड बनाए, कुछ गटर लाइन डलवाए, लेकिन वही टैंकर से जा के वो रोडों की हालत आज देखो खस्ता हो गई है. और ये बरसात आ रहा है, बरसात का पानी पूरा वहाँ से कीचड़, लोगों को आने जाने को रास्ता नहीं है. अब नितिन गडकरी साहब यहाँ पे जब आ रहे हैं, वो एक विकास पुरुष है, उनका काम बहुत अच्छा है. और वो यहाँ पे अगर वो भूमि पूजन ये उद्घाटन करने आ रहे हैं टंकी का, तो समता नगर के लिए सोचना चाहिए. ये जो जनता आई हुई है समता नगर की, जो परेशान है, जो नितिन गडकरी साहब उद्घाटन में, मतलब अगर छोटे से दुकान का उद्घाटन रहे तो जरीपटका में आते, और यहाँ के उद्घाटन में आ रहे तो समता नगर में भी आना चाहिए, जहाँ पे रोडों की हालत खस्ता है, पानी की समस्या है, लोग परेशान है, अपना काम धंधा छोड़ के टैंकर के इंतजार में बैठे हैं. आमदार जो यहाँ के वो दिखाई नहीं देते यहाँ पे, और ये समस्या आपकी है, लेकिन आमदार कभी रास्ते पर दिखाई नहीं दिए. नितिन राउत साहब ने जब पालक मंत्री थे बहुत सारे काम किए. अभी नहीं दिखाई दे रहे. हाँ, अभी मैं बताता हूँ ना आपको, वो भी काम कर रहे हैं. जहाँ जहाँ उनके काम चालू है उनको ज़्यादा फंड नहीं दिया जा रहा. उनके यहाँ पे ना NIT के काम निकालो, 80 करोड़ रुपए का कुछ फंड शिंदे सरकार ने रोक के अधिकारी जो आशीनगर जोन का अधिकार उनका नहीं सुनता है, तो वो आमदार होने के बाद भी उनके नहीं सुनता है, तो उनका कोई वट नहीं है प्रशासन के ऊपर. नहीं, वो करते हैं उनके कार्यकर्ता. वो अगर होता है तो फिर ये आंदोलन क्यों हो रहा है? आंदोलन इसलिए हो रहा है क्योंकि ये काम है ना, उनको भी नहीं है. बीजेपी सरकार कांग्रेस के लोगों को काम नहीं करने देती है. आमदार इतनी आवाज उठाते हैं विधानसभा में, हर जगह कहा उनकी आवाज, यहाँ तक कि राहुल गांधी जी की आवाज दबा दी जा रही है. हमारे नितिन राउत साहब यहाँ के आमदार, उनकी भी आवाज को दबा दिया जाता है. उनके किए हुए कार्य कितने हैं यहाँ पे नागपुर में? 80 करोड़ रुपए का फंड NIT में रोक के रखी है. शिंदे सरकार ने कहा है कि उससे वो भी जो भी भूमि पूजन हो चुके, जो वर्क ऑर्डर पास हो गए, वो काम को शिंदे सरकार, बीजेपी सरकार ने रोक के रखी है. ये क्यों रोक के रखी है? भेदभाव करती है. नितिन राउत साहब के साथ भेदभाव होता है हमारे उत्तर नागपुर में. उनके कार्यकाल में देखो 2.5 साल उन्होंने जो अपनी महाआघाड़ी सरकार चली, उन्होंने कितना काम किया उत्तर नागपुर में. सबसे ज्यादा नागपुर शहर में अगर काम हुआ है तो नितिन राउत साहब ने
उत्तर नागपुर में फंड लाए, लेकिन उनके जैसे ही सरकार गिरी, इन्होंने 50 खोखे वाली सरकार लाई है, तब से देखो आपने पूरे वर्कआउट जितने भी पास किए होते सब फंड को रोक दिया गया है। और ये भेदभाव करते, ये बीजेपी वाले अपने एरिया में काम करते, अपने लोगों से काम करवाते, जो कांग्रेस के नेता या दूसरे लीडर है उन लोगों को काम नहीं करने दिया जाता। इसीलिए हम लोगों को आंदोलन करना पड़ता है, और आंदोलन करने के लिए हम लोगों ने यहाँ पे आए हैं टंकी पे। अब यहाँ पे नितिन गडकरी साहब आ रहे हैं, उनका हम बहुत मान सम्मान करते हैं। नितिन गडकरी साहब ने बस इन गरीब लोगों के लिए सोचना चाहिए, और ये टंकी का पानी समतानगर वालों को मिलना चाहिए। तर ज्या पद्धतीने समतानगर असेल, नारा असेल आणि नारी असेल या भागात जे आहे लोकांना पाणी मिळत नाही आणि हा आजची समस्या नाही आहे, तर ही समस्या जी आहे मागील 6-7 महिन्याची समस्या असं इथल्या नागरिकांनी सांगितलं आहे। तरीसुद्धा प्रशासन जेव्हापासून आलं तेव्हापासून का ते कुंभकर्णी नींद जे म्हणतात ना त्या झोपलेलं आहे आणि सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि त्यावर कुठलेही अधिकारी जे आहेत लक्ष देत नाही आणि त्यामुळे सामान्य जनतेला अशा पद्धतीने आंदोलन करावं लागत आहे, टाकीवर चढून आंदोलन करावं लागतं। हे दुर्भाग्यच म्हणावं लागेल नागपूरचं, जे इथे मोठ्या प्रमाणात अधिकारी असून सुद्धा कारवाई होत नाही आणि लोकांची समस्या जे आहे ते सॉर्ट आउट होत नाही, तर एकंदरीत याला दुर्भाग्य म्हणावं लागेल नागपूरचं। कॅमेरा पर्सन दिनेश कुमार, समित वांद्रे, नागपूर समाचार 24।